साईज लय भारी आहे, मोठी साईज आहे एकदम. हे बघा एवढं मिळालं. थोडी बारीक साईज आहे शिवळ्यांची. इकडे आमच्या काकून बघा किती पाळला नाहीत. हे भरून देणार. हा बघ काय हे बघा उपशे बघा कसे मारतायत. हा जोर लावा, जोर लावा. खेकडी बघा कसली. अरे आपल्याला असं वाटा घालणार नको आहे. हे सेम साईज आहे बघ. मोठं जरासं मला छोटे घेतो जरासं. एक नंबर कुणालनी पकडला. हे बघा कसलं पहिलंच खापर भेटलंय. मस्त साईज लय भारी आहे, मोठी साईज आहे एकदम. खतरनाक काम झाला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी सकाळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही आलेलो आहे आज तुळशाला पण आणि पारावरती पण. तुळशाला म्हणजे आता ओटी लागले आणि जास्त पाणी खाली गेले, तर आता आपल्याला आहे ना खेकडे आणि मासे पकडायचे आहेत. आणि त्यानंतर मग आपण जाणार पारावरती. तिकडे आपल्याला शिळवई वगैरे काढायचे आहेत. तर ते कशा आम्ही आता शिळवई वगैरे काढतोय त्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आपण आज 3 जण आलो आहे, बंटी आहे, कुणाल आणि मी. आता बघूया किती खेकडे मिळत आहेत आम्हाला. पहिलं तर एक नंबरचं खापर भेटलं आहे आणि भवानी लय भारी झाले पहिलीच. तर चला जाऊया फटाफट खेकडे पकडूया आणि नंतर मग थोडं उजळलं की नंतर मग पारावरती जाऊया. भेटल ती घेत जायची आज. हे बघा खरबी वाटली, खरबी दाखवतो. खतरनाक आहे ना. हे बघा 2 तुकडे केले. बरं दिसत आहे. ही पण जरा बरी साईज आहे ना. चावली आंगडा चावलंय बघा कसला. ग्लव्ज मधून चावतोय. असा चावायचा मग तो आंगडा लगेच सोडून देतो. सोड सोड. नाही खाल्लाच नाही त्याला बरोबर. आज पाय बघा किती जायला लागले चिखलामध्ये. चला आपण पण एक पकडलेली आहे. कसं आहे ग्लव्ज नाही आहेत त्यामुळे भीती वाटते. हे आंगडे आहेत ना, हे बघा ह्या आंगड्याने लगेच चावते. ॲक्टिव्ह असतात हा भरपूर ह्या खाडीच्या खेकड्या. तर कुणाली मग मस्त पकडला नाही, जरा बरी साईज आहे. अशा जरा भेटल्या पाहिजेत म्हणजे अशा. बरं हे टोल आहेत साईज मस्त भेटली. मगाचपासून एक टोल आहे ना, नुसता आमच्या पुढ्यात येतोय, उड्या मारतोय, इकडे तिकडे नाचतोय, पण काय आमच्या सडाक्यात काय भेटत नाही आहे. कोयता हातात हा लगेच इन टाकली ना मग ते भेटतात लगेच. अशी बरी एवढी साईज मिळाली पाहिजे. आणि बघा असे आमचे ग्लव्स सगळे फाडून टाकतात. थोडा पार लेट आहे आज. हे सर्व भाट्या सगळे जरा खाली जातात. तिकडे त्या साईडला आहे खडप आहे रे समोर. उजाडलं बघा किती एकदम क्लिअर. आणि पाणी बघा किती खाली गेलं आहे. हे एवढं आहे ना ओटीला पाणी खाली जातो. मग कसं असं खेकड्या वेगळ्या पकडायला तुळसा चांगला होतो. पण आता कसं आता रात्रीचा तुळसा नाही राहिला, आता थोडा लवकर आहे तुळसा. म्हणजे एक 8च्या दरम्यान ना रे कुणाल, 8 साडेआठच्या दरम्यान आला रात्री तर कसं आपल्याला 7 साडेसात 8पर्यंत आपल्याला चावली. चला आपल्याला जेवढे आता खेकडे मिळाले तेवढे आम्ही इथं तर पकडलेले. आणि आता आम्ही चाललो तिकडे पारावरती शिळवई वगैरे काढायला. त्या करवंटीने काढणार आहात. तर चला जाऊया बघूया कशा काढतात. आणि आज शिळवई वगैरे काढण्यासाठी आमच्या वाडीतले पण बरेचसे मंडळी येणार आहेत, तर ते पण तुम्हाला दाखवतो. चला तर आज आपण कुणाल आला होता आणि इकडे बंटी असे आम्ही 3 जण आलो होतो. आता उजाडलं, आता जातो आम्ही पारावरती. चला आपण आता दुर्गवलीवाडीत आलेलं आहे आणि हे इथलं बस स्टॉप आहे दुर्गवलीवाडीचं. कर्जुवे गावात आलो आहे आपण. आणि इथे खालती असलदंड्यावरती आपण आता जाऊन शिळवई पाडणार आहे. चला हे बघा इकडे वरती वाडी आहे दुर्गवलीवाडी. खूप मोठी वाडी आहे या साईडनी. हा विकास दादाचा मामा. हे बघा मंडळी पाणी बघा किती खाली गेलं आहे आणि भरपूर इकडे ओटीला पाणी जातं खाली. हे असलदंडा ना रे, इकडे असलदंडा. इथे बेट आहे छोटंसं.
ह्या साईडनी पण असं पाणी गेलं आहे आणि तिकडून पण असं पाणी भरतं आणि मध्येच अशी ही झाडं वगैरे आहेत. आता कोण राहत नाही तिथे. आम्ही खेकडे आणले आहेत ते आता कुणालाच पकडायला लागणार आहेत. आणि अगोदर आम्ही आहे ना पहिलंच भेटलं रे. मग दाखव इकडे. हे बघा खतरनाक मुळा भेटला मुळा. आणि आपण डिंगणी गावात जातो ना मुळे पाडायला, तेव्हा आपण असे मुळे पाडतो. असे पायाने मागे असं वरा करत करत मागे मागे जातो. मग आपल्याला हे पाणी आहे ना असं क्लिअर होतं आणि त्यानंतर मग आपल्याला जे मुळे आहेत ते दिसतात. मग उचलायचे आणि पटापट पिशवीमध्ये टाकायचे. पण इकडे जास्त शिळवही मिळतात, असे पाडून आहे ना मुळे काय भेटत नाहीत. तर बघूया आता मुळे कसे काढतोय ते आम्ही. हे बघा आपण अर्ध्या खाडीमध्ये आलो आहे. तिकडे पण पट्टी आहे. हे बघा एवढं पाणी खाली गेलं आहे. आणि आमच्या वाडीतले पण आलेत, पुढे आहेत तिकडे. ते बघा, हे बघा इकडे सुरुवात पण केली त्यांनी. आणि आपल्याला पण तिथंच जायचे आहेत मुळे काढायला. हे बघा आमच्या वाडीतले पण इकडे आलेत मुळे काढायला आलेत. शिळवई आताच आले हो की तुम्ही? आताच आले हो? भरपूर उपशे मारले नाहीत. भेटली की नाही दाखव. हे दाखव. हा नाही गाडी घेऊन आलो. आम्ही गेलो तो इकडे. किती काढलं आत्ताशी सुरुवात केला नाही. मोठे मोठे होतात ते बारीक आहेत. वैदू पिशवी लय मोठी आणलीस. काढा सार झाला पाहिजे. सारापुरते तरी काढ. इकडे आजूबाजूला भेटतायत काय? हा ए आणि करवंटीने आणला. परत एक भेटला. भरलेला आहे का दाखव पहिला. नाही खोलणार नाही ते. त्याला गरम केल्यानंतर भरणार तो. चला आपण इथे उपसा मारूया फटाफट. भेटली मला. दाखव. भेटली 2 भेटले. हा हे छोटी साईज आहे. आता आपण पण इथे बसूया. पहिलीच भेटली. हे बघ काय छोटी साईज आहे थोडी. हे बघा एवढं मिळालं. आता काढू फटाफट. सारापुरतं झाल्या पाहिजे. हे बघा एवढा वरा पाडला, एवढा उपसा मारला. त्यात बघा आपल्याला किती मिळालेत. हे बघा एवढे. आणि त्यात एक एवढा मोठा मुळा भेटला आहे. मस्त साईज आहे. 2 मिळालेत, एक छोटा आहे. चला अजून गोल गोल उपसा मारू. जिथे भेटतात ना तिथे उपसा मारून घ्यायचा. इकडे सर्व आमच्या वाडीतले हे बघा, अजून आजूबाजूच्या गावातले पण आले तिकडे. सगळेजण उपसे मारत आहेत. कुणाला कितीशे का पकडल्या? भेटल्यात काय? काढू पटापट. किती मिळाल्या एवढ्या सगळ्या. पिशवीत टाकून. चला जरा जागा चेंज करूया. हे बघा इकडे जसं जसं पाणी खाली खाली जात आहे तसे तसे अजून खाली खाली चालले सगळेजण. तुझी भेटी दाखव. बघा थोडी बारीक साईज आहे शिवगायांची. बंटीने इकडे करवंटीने आणला आणि हातानेच काढतोय. हे बघा ही अशी करवंटी आणायची आणि पिशवी बस. आणि एका ठिकाणी असे उपसा मारत बसायचं. इकडे सर्व आजूबाजूच्या गावातले आणि आपल्या वाडीतले पण आहेत. हा हे काकू आले, लेट आली. तिला सगळे विसरून आले. म्हणजे पाठीत ठेवली. कोण राजाला सोडून गेला ना? राजाला सोडून गेलाय. आल्याला आमच्यापेक्षा जास्त काढलीस. मग पाण्याला हे पाहिजे. एक्सपिरियन्स वाली आहे. हे बघा इकडे सगळेजण उपसे मारतायत.
भरली पाहिजे पिशवी. वैदून काढला नाही बरेच काढला. सार प्यायला यायला पाहिजे. आमचे भरणार कधी हा आहेत का? मार उपसा मला दाखव. एक्सपिरियन्स आला बारीक काढला. बारीक भेटते वैदू बघा इकडे उपसा मारतोय. दाखव आई बघ. लक्ष ठेवायला लागतं का? आई बघा हे घे. लक्ष पाहिजे फक्त. करवंटीत जेवढं येतं ना त्यावर लक्ष पाहिजे. फटाफट शिवय उचलत जायचं. तेव्हा जास्त छोटे छोटे नको घेऊ. त्यातले घर नाही भेटणार. कपच्याच भेटतील फक्त. त्याला आपण पण मारूया उपसा. चष्मा लावून आलाच काय? चष्मा लावून आला 4 डोला तरी पाय दुखायला लागले बाबा आता. बरोबर आहे. हे बघा एवढे भरले. तासभर जास्त आम्ही थोडा उपसा मारत होतो. आता भरती लागली आणि पाणी फटाफट फिरायला लागले. कुणाल इथं बस. इथं आणि कंबर असली दुखायला लागली. ज्यांना सवय आहे ना त्यांनी भरपूर काढले का तिकडे. हे बघा हे रेग्युलर आहे तिकडचे. आणि आपण कधीतरी येतो ना हे असं बसून उपसा मारायचं आहे ना कंबर दुखत येते. चला आता भरतीच्या वेळेस जरा फटाफट मिळत जातात तर काढू फटाफट आता. हे बघा आपण एवढे मुळे एवढे शिळवई आहेत तेवढ्या पाडल्यात. हे बघा एवढ्या पडल्या. कंबर दुखायला लागली. आता मी जातो. इकडे आमच्या काकून बघा किती पाळला नाही. भरपूर काढला नाही. भरपूर काढल्या. हे भरून नेणार. हा बघ काय सगळं भरून नेणार. सगळं नेणार भरून. अजून हाय एवढं तर भरती लागले. एवढं पाणी वर आलंय. हे बघा उपशे बघा कसे मारतायत. हा जोर लावा जोर लावा. एवढे भेटले नाही तिकडे एका ठिकाणी राहून नाही पडत. इकडे कुठली हो वहिनी? हे इकडे कुठची आहेत माणसं? निवैतली वगैरे. इकडे दुर्गोलकोंडातली पण आहे. हे बघा इकडे आमच्या गावातले पण आलेत आणि कर्जुवे गावातले पण आहेत. आणि हे इकडे बेट आहे छोटंसं. झाड आहेत फक्त इकडे. अजून भरपूर टाइम आहे रे. थोडं पाडलेलं असतं आपण. काढले असतं थोडं. तिकडे काढूया का त्या साईडला पुढं? हां एक टो मारलेला असता. तुम्ही निवैतून आलो ना? निवैतून आलो. कितीशा पडला?
खेकडे पण भेटली की काय? हा छोटे छोटे खेकडे पण आहेत. अशा शिळोळी मिळतात. अशा मुळे पण मिक्स असतात, पण हे मुळे मिळत नाही तिकडे एवढे. शिळोळी मिळतात चांगल्या. आता ह्या टायमिंगला जरा बरी साईज आली. हे बघा इकडे सगळे आपल्या गावातले पण, करतोय गावातले पण आहेत. हे आंघोळ करतोय हा, करतोयस काय आंघोळ? चला आम्ही आता निघतो घरी. भरपूर सारापुरते भेटले, लय बरे भेटले तरी पण. हा? अरे कमी वेळात आम्हाला जरा बरे भेटले. तर चला जाऊया फटाफट आणि घरी जाऊन आहे ना जरा खेकडे पण बघूया, कितीशे खेकडे मिळाले ते पण बघूया. आणि अशी पद्धत असते इकडे शिळोळी काढायची, करवंटीने काढली जाते. तर इकडे सगळेजण हे उपसाच मारायला येतात. हे बघा इकडे जेवढे पण आहेत ना हे उपसे मारलेले आहेत आणि भरपूर नेतात. ज्यांना सवय आहे ना, कारण कंटिन्यू बसून राहावं लागतं आणि कंबर खूप दुखते, तर ज्यांना सवय आहे ते फटाफट उपसे मारत राहतात आणि भरपूर असे शिळोळे काढून नेतात. कारण त्या शिळोळीचा सार आहे ना कसला लागतो खायला. हा 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 हा. आपण बघूया, जमल्यास आपण रेसिपी पण शूट करू ह्याची. म्हणजे हे कसं प्रत्येक वेळेस नाही मिळत. आता ह्या वेळेस पार पडतो त्यावेळेस आता बरेचसे लोक इकडे येऊन घेऊन जातात. तर बघूया, हे कसे फ्रेश आहेत ना एकदम, ह्याची आपण रेसिपी शूट करूया मस्तपैकी घरी जाऊन. चला आम्ही आता जातो फटाफट, थोडा उशीर पण झाला आता. हे बघा आता नंतर ऊन पण होईल आणि बाकीचे एवढे जण सगळे आलेत ना ते सगळे चालत जाणार आता घरी. चला निघू फटाफट. हे बघा सर्वात मोठी आपल्याला ही खेकडी लागलेली आहे आणि पहिलीच भेटली आम्हाला. हे बघा आणि बाकीच्या आहेत पण साईज बरी आहे. त्या दिवशी भेटली ना, आजची साईज बरी आहे त्यापेक्षा थोडी साईज आहे बरी. हे बघा खेकडी बघा कसली खतरनाक. थोडी छोटी साईज आहे पण पकडण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. हे बघा आपल्याला तुडशाला आहे ना एवढे सगळे खेकडे मिळाले आहेत. हे बघा छोटे मोठे सगळे मिक्स आहेत आणि हा सर्वात आम्हाला मोठा मिळाला. हे सर्व डेंगे वगैरे आम्ही वेगवेगळे केलेले आहेत. आता वाटे घालायचे आहेत आणि मला हे एवढे हे शिंपले काढलेत शिळोळी. हे बघा किती बरेच मिळाले ह्या टायमिंगला. मस्तपैकी ह्याचा रस्सा तर एकच नंबर होणार आहे. आणि इकडे खेकडे, हे खेकड्यांची वाटे घाला रे. हे घाल लवकर. नाही पण हे आपल्याला असा वाटा घालणार नको आहे. 3 खेकडे घेतो, मोठावाला स्वतःच्या टाकतोय. पण हे काय नाही माझे, हे सेम साईज आहे बघ. तो काय करतो माहिती आहे, एक मोठा घेतो आणि 2 छोटे घेतो, 2 आमच्यात टाकतो आणि मोठा स्वतःच्या टाकतो. राहू दे मोठं जरा असं, मला छोटे घेतो जरा असं. हा घे चल, अडू नको तरी मोठी घेतो. हे माझ्याकडून गिफ्ट. एवढी काय बघ मापात देतो तुला छोटी. मापात पाप नाही. ए ती गोरली तर इथं बघ काका तू इकडे भरी नाही तरी मोठी साईज ना. थांबी मी काढतो बरोबर. खांदा माझे टाक जास्त. अरे ती आत येते पण काकाला पण आहे फोदरीचा. चल खांदा निघ एक्स्ट्रा देऊ तुला. काल आपलं चला इकडे मस्तपैकी अंगण्यामध्ये वाटे होत आहेत तिघांचे, कारण आज आम्ही तिघच गेलो होतो तर तिघांचेच वाटे आज होणार. आणि बघूया किती खेकडे आलेत ते. हे बघा लागले फायनली वाटे सगळ्यांचे. आता मस्तपैकी चहा वगैरे पिऊ आणि नंतर मग आपापल्या घरी. तर चला आज पारावरती गेलेलो, तुळशाला पण गेलो आणि तिकडून पारावरती पण गेलो. तर हा असा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तो कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू असेल कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ए टाटा करा रे, परत जाऊ आम्ही एकदा संध्याकाळी भेटू. हा. आणि ह्या टायमिंगला आम्हाला पहिलंच खापार भेटलं मोठं. आर्यन येणार आहे. अरे येणार आहे वाटत नाही कधी पण. हा बोलू आता लगातार 2-3 दिवस